लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं। महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। तब्बल 232 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं। भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला। महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। कुणाल पाटील यांच्या वतीने आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला। मात्र या मेळाव्यात कुठल्याही काँग्रेस नेत्याचे फोटो आणि बॅनर नव्हतं, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत। त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर हा धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे।